नमस्कार सर्वांना. नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे. मी अजिनाथ पाटील. नमस्कार. तर आज आलो आहे आपण हरभऱ्याच्या शेतात. बघा हरभरा पट्टा पद्धत हरभरा ते छान जमलेला आहे. तर त्याला पाणी पण चालू आहे ठिबकनेच. आता ते फुलं ते औषधी मारलं त्याच्यावर आळायचं. आता फुलं लागलेले आहेत त्याला. तर हरभऱ्याची भाजी काही खुडली नाही घरच्यांनी. खुडायची राहून गेली. त्यामुळे ते आता हरभरे खुडायची फुलं आता आलं की हरभऱ्याची भाजी आमच्याकडे खुडत नाही कोणी. ते शेंडे हरभऱ्याचे ते उन्हाळ्यात मग वाळून छान लागते टेस्टी. बोरं वगैरे टाकून ते काही खुडली नाही आता. हरभरा छान जमलेला आहे. ते वातावरण त्या आभाळाच्या वातावरणातून वाचला तो आता, कारण आता वातावरण साफ आहे आणि चांगलं वातावरण. त्यामुळे आता फुलं लागलेत हरभऱ्याला बघा. आणि इकडं वाटाणा पण आहे. वाटाण्याचे पिन 5-6 बेड लावलेले आहेत. वाटाण्याला पण छान शेंगा लागलेल्या आहे. आता पकणार आहे त्या बघा. या वाटाण्याच्या शेंगा खायला अजून 15 दिवसानं, आत्ताच नाही. तर बघा वाटाणा पण छान आलेला आहे. हा हिरवा वाटाणा आहे. हिरवा वाटाणा खूप छान लागतो, टेस्टी लागतो. पांढऱ्या वाटाण्यापेक्षा हिरवा वाटाणा टेस्टी लागतो खायला कसा पण. बघा असं आहे. त्याला अजून औषधी फवारायची एकदा, म्हणजे आळ्या पडणार नाही त्याच्यात. आणि चांगला आहे तो, अजून भरून येतात मस्त एकदम. शेंगा वाकून गेलेला आहे बघा. या वाटाणा खायला. आमच्याकडं आम्ही ना थोडंच लावतो, म्हणजे जास्त काही लावत नाही. विक्रीसाठी नाही लावत आम्ही ना, घरच्या पुरतंच लावतो. जास्त लावायला काही जमत नाही जास्त. त्यामुळं पट्टा पद्धत जर आपण टाकलं ना, खूप भारी उत्पन्न राहतं बरं का. कारण कमी पाण्यात जास्त उत्पन्न राहतं. आणि काही ठिकाणी जास्त पाण्यामुळं ते वाळून जाते हरभरा. जास्त पाणी चालत नाही. इथं काय होतं, बंधाऱ्याजवळ जास्त प्रेशर मारतं आणि तिथं पाणी जास्त राहतं ठिबकनं. तर अलीकडचं राहतंच म्हणा, थोडंफार होतंच मागं पुढे. त्यामुळं काही एवढा लोड घ्यायचं काम नाही. अजून हरभरे लागतील त्याला, घाटे म्हणतात. तसं हरभरा साखरेतीलाच येतं, पण मग यावर्षी थोडं लेट झालं. कपाशी उपटून पेरल्यामुळं उशिरा लावलं ते हरभरा टाकलं. काय केला, घाटे लागत आहेत आता. घाटे आहे अजून थोडेफार हे. अजून आमच्याकडे यावर्षी पाऊस जास्त आहे, त्यामुळंच लोकांनी पूर्ण हरभरा गहू टाकून दिलेलं आहे. तसं छान पण आलेलं आहे बघा. तुमच्याकडं कोणकोणते हरभरे? आमच्याकडं डॉलर पण लावतात. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, विराट, विशाल, अजून जॉकी, असे बरेचसे व्हरायटी. म्हणजे प्रत्येक याच्यातच व्हरायटी झाल्यात. जशा माणसात जाती तशा प्रत्येक वस्तू जाती झाल्या आता. त्यामुळं काही यांनी भरपूर जाती आहेत. हरभरा आपला हाच हरभरा परत चा भुसा शेळ्यांना कामा येईन. म्हणजे कसं आहे, सगळ्या गोष्टी घरूनच शेतातूनच तयार झाल्या का ताण नाही राहत. विकत घ्यायचं कामच राहत नाही आपल्याला. हा एक फायदा राहतो शेळीपालनासाठी पण. हरभऱ्याचा आपल्याला काय घाटे काढून घ्यायचे आणि भुसा बकऱ्यांना. म्हणजे कसे हरभरा पण भेटतं, भुसा पण भेटतो. वाटाण्याचं तसंच. वाटाणा पण खूप, वाटाण्याच्या शेंगा पण आवडीन खाते ते. त्यामुळं वाटाण्याचा पाला पण खूप छान आवडीन खातात शेळ्या. तर बघा व्हिडिओ कसा वाटला. व्हिडिओ छोटासा व्लॉग बनवलेला आहे, त्यामुळं काही एवढं म्हणजे सर्वांनाच माहिती आहे, सहज बनवला. तर व्हिडिओ सर्वांनी बघा, कमेंट करा, लाईक करा आणि धन्यवाद. बाय. भेटू नंतर पुढच्या व्हिडिओमध्ये. टेक केअर.